विषयाचं थोडं रिपिटेशन होईल, परंतु उजळणी म्हणून आपण स्वीकारावं. कारण मीही म्हणजे सर आपण दोघंही एकाच पंढरीचे वारकरी आहोत. आपण संभाजीनगरमधून येतात, म्हणजेच नाथांचे वारकरी आहात आपण, आणि आम्ही निवृत्तीनाथांचे. फरक एवढाच आहे. आणि आपण अतिशय प्रॅक्टिकल करून दाखवलं. मी सरांनी ही चळवळ जी सुरू केली ही 20 वर्षापूर्वी, परंतु या चळवळीला आपण आमच्या इथे असं शेतीचं सर आमच्या नाशिकचं आणि संभाजीनगरचं थोडं वेगळं आहे. आमच्याकडे सर्व ओलितातले लोक आहे आणि प्रत्येकाला म्हणजे असं 3 आणि 3.5 आम्हाला 3 आणि 3.5 कोटीचे द्राक्ष घ्यायची सवय आमच्या यांना आहे, शेतकऱ्यांना आहे. आणि मग त्यातून यांना असं आपण जर सांगितलं ना, सर हे मारू नका, हे मारलं तर उद्या खाणाऱ्यांना त्रास होईल, खाणाऱ्याला त्रास होईल ना, तुला काय करायचं किंवा आपल्याला काय करायचं. परंतु मी आता सर्व शेतकरी बांधवांना सांगतो, तुम्ही जे काही फवारतात, जे काही मारतात, त्याचा त्रास खाणाऱ्यांना होण्या अगोदर तुम्हाला होईल. याचं छोटस उदाहरण मी आपल्याला देईन. कोरोना आला, कोरोनामध्ये ज्या ठिकाणी मनुष्यहानी झाली, ती मनुष्यहानीची सर गावं कोणती होती माहितीये? तर फक्त आमचा द्राक्ष बाग, बहुल बाग. म्हणजे माझ्या गावात 250 मृत्यू झाले. माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये जिथं द्राक्ष भरपूर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. आणि आमच्याच गावापासून एक 30-40 किलोमीटर वडाळी भोई किंवा त्याच्यापासून आतमध्ये चांदोड तालुक्याचे काही गावं बघितले तर त्या ठिकाणी गावात 1-2 सुद्धा मृत्यू नाही झाले. 30 ते 40 किलोमीटरवरती म्हणजे फक्त. आणि त्याच्या शेजारी उगाव लासलगाव आहे, त्या ठिकाणी परत द्राक्ष बाग आली, तिथं मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. म्हणजे आपलं काय झालंय, आपण कीटकनाशक खाऊन खाऊन कीटकनाशकांचे अंश आपल्या शरीरात जाऊन जाऊन आपण अक्षरशः इम्युनिटी आपली पूर्णपणे घालून बसलेलो आहे. आपले म्हणजे नाशिकमध्ये आम्ही रोटरीत काम करत असल्यामुळे बरेच डॉक्टर आमचे मित्र आहे आणि ते सांगतात की शहरात जर 100 लोकांमध्ये म्हणजे ही जी नपुसकता ही जर शहरात 100 लोकांमध्ये जर 3 आणि 4 असेल तर ती ग्रामीण भागातून आता 10-12 100 लोकांमध्ये 10-12 लोकांमध्ये ती जाते. म्हणजे हे आपण काय देतोय जगाला, यासाठी सरांनी सांगितलं. त्याच प्रकारे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग, सरांनी ऑर्गॅनिक म्हणजे सर्व ऑर्गॅनिक अशा पद्धतीने केली. ती फार्मिंग आपण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मित्र, नेक्स्ट. मी एकदम फास्ट घेणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या काय सरांनी सांगितलं. आणि या ठिकाणी आमच्या दसपुते सरांनी पण अतिशय छान कविता केली, शेती म्हणजे उधारीचं घोंगडं. आणि खरंच ते उधारीचं घोंगडं आहे. कारण मी पण त्या घोंगड्यात असं अडकलो. आम्ही शेतीला निविष्ठा पुरवतो सर, आणि ते उधार पुरवतो, शेतकरी उधार घेतो, आणि काय काय होतं त्या सर्वांना माहिती आहे. शेतकरी म्हणजे शेती म्हणजे उधारीचं घोंगडं अतिशय समर्पक आहे प्रत्येक ठिकाणी. आता तुम्ही बघा, युरियासाठी सर रेशनच्या कार्डवरती युरिया देत आहे आम्हाला, रेशनच्या कार्डवरती युरिया देत आहे. आणि आपण ज्या वातावरणात राहतोय या वातावरणात 78% नायट्रोजन आहे. किती? 78% नायट्रोजन आहे. आणि आपण युरियाच्या त्या 23 किलोची गोणी, 23 म्हणजे 50-40 किलोच्या गोणीमध्ये फक्त तुम्हाला 20 किलो युरिया मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या अंगठा देऊन आणि त्या रेशनच्या लाईनीत उभं राहत आहे. आणि त्यासाठी 2000 रुपयाचं युरियाचं पोतं गव्हर्नमेंट सबसिडी देऊन आपल्याला 400 रुपयाला देतं. म्हणजे किती मोठं एवढं. आणि मजूर आणि मजुरी, आज मजुरी करण्याची कुणाचीही इच्छाशक्ती नाही, कुणीही मजुरीला जात नाही. कारण आमच्या लाडक्या बहिणी योजना आणि सर्व काही इतकं मुबलक मिळाले आता आम्हाला की, आणि मुलांना पण काम करायची अजिबात इच्छा नाहीये. ती एक मजुरीची मोठी समस्या. मी आताच आरोग्यावरती बोललो, निसर्ग तर आम्हाला फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊनच बघायला मिळतो, आपल्याकडे निसर्ग राहिलाच नाही. उत्पादन खर्च, शेतकरी आत्महत्या, त्या गोष्टीवरती बोलणं योग्य नाहीये. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण 20 वर्षापूर्वी शेती करत होतो, 100 वर्षापूर्वी आपले पूर्वज शेती करत होते. त्याही वेळेस आपला उत्पादन खर्च हा कमी होता आणि उत्पन्न आपलं बऱ्यापैकी असल्यामुळे आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी व्हायचा. आज परिस्थिती काय झाली? परिस्थिती झाली, 20 वर्षापूर्वी द्राक्ष फक्त 30 रुपये किलो होते आणि आजही द्राक्ष फक्त 30 रुपये किलो आहे. परंतु त्यासाठी लागणारा जो खर्च आहे हा साधारण 20 वर्षापूर्वी त्या 30 रुपयासाठी 5 रुपये खर्च लागत असेल तर आज तो 15 रुपये खर्च होतोय. तर आपल्याला रास्त भाव घेणं हे कुणीही पंतप्रधान झालं, मी झालो किंवा सर जरी झाले तरी आम्ही देऊ शकणार नाही.
कारण ते जागतिक बाजाराच्या व्यवस्थेवरती अवलंबून आहे. आणि मग काय आपल्या हातात आहे? आपल्या हातात फक्त उत्पादन खर्च कमी करणं आणि आपल्या हातात आपलं उत्पादन वाढवणं. उत्पादन वाढवण्याचा पर्याय काय काय सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. एक पीक पद्धती आपण सोडली पाहिजे. ही एक पीक पद्धती आपण जर सोडली तर आपल्याला बहुपिकीय पद्धतीत वेगवेगळे आपल्याला स्रोत मिळतील. नेक्स्ट, ही जी सेंद्रिय शेतीची परंपरा आहे ही 15,000 वर्षापूर्वीची आहे आणि आपली जी परंपरा आहे ही जी आता शेतीची ही अगदी 90 वर्षाची परंपरा आहे. नेक्स्ट मित्रा, सेंद्रिय शेती म्हणजे काय? सर्वच आता सरांनी सांगितलं पण सर्व नैसर्गिक घटकांचा वेगवेगळ्या घटकांचा वापर करून करण्यात येणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती. नेक्स्ट, याचे उद्दिष्ट आणि घटक नैसर्गिक प्रणालींच्या सोबत काम करणे, जसे वृक्षवल्ली, आमास वगैरे वनचरे, जे काही वनस्पती वगैरे आहे ते सर्व, पक्षी ही सुस्वरे पक्षी आणि त्या ठिकाणचे प्राणी, या सर्वांना सोबत घेऊन आपण काम करायचंय. शक्य तितके म्हणजे जे काही संसाधने आहे याचा वापर कमी करायचा आहे आपल्याला. माफक सामाजिक आणि पर्यावरणाचा विचार करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लंगोटी बांधून हिमालयात जायचं नाही. आपल्याला भरपूर उत्पन्न घ्यायचं आहे, आपले मुलं शिकवायचे आहे, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आपलं आयुष्य हे वाढवायचं आहे आणि यासाठी आपल्याला स्मार्ट पद्धतीने शेती करायची आहे. नेक्स्ट, तर हे काय परत सांगण्याची गरज नाहीये. नेक्स्ट मित्रांनो, सेंद्रिय शेतीत काय काय लागतं तर वर्मी कंपोस्ट लागतं, ती जमीन झाकून ठेवण्यासाठी ग्रीन मॅन्युरिंग लागतं. त्यानंतर क्रॉप रोटेशन. आपण काय होतं, दरवर्षी तुम्ही त्या ठिकाणी कारले घेतले, दरवर्षी भोपळे घेतले, दरवर्षी गिलके घेतले. हे सर्व पिकं कशाचे? फक्त आपल्याकडे एंगल रिकामी म्हणून आपल्याला ते पीक घ्यायचंय, बरोबर ना. परंतु हे एकाच वर्गातलं पीक असल्यामुळे या ठिकाणी 100% निमॅटोड येणार. त्यासाठी या वर्षी जर कारले घेतले तर पुढच्या वर्षी झेंडू घेतला पाहिजे, पुढच्या वर्षी चवळी घेतली पाहिजे, त्यानंतर परत कारल्यावरती आलं पाहिजे. अशी फेरपीक पद्धती किंवा क्रॉप रोटेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि बायोलॉजिकल मॅनेजमेंट, जी तुम्हाला बायोलॉजिकल मॅनेजमेंट, खत कशातून द्यायचे तर जैविक निविष्ठांमधून खतं दिले पाहिजे. ते आपण शेतात तयार करा किंवा बाहेरून आणा. त्यानंतर कीटकनाशक कसे तयार करायचे तर आपल्या शेतात तयार करा तुम्ही. नेक्स्ट आरोग्याचे तत्व. आता ह्या आरोग्य फक्त आपण आपलं आरोग्य नाही पाहिजे तर आपण रोप म्हणजे जे काही झाडं आहेत ते पशु पक्षी मनुष्य आणि निसर्ग चक्र यांचं सर्वांचं आरोग्याचं चक्र या सेंद्रिय शेतीतून आपण बघणार आहोत. पर्यावरणाचे तत्व, हे सर्व पर्यावरण आपण जर अनुकूल केलं तर आपल्याला शेती ही अतिशय चांगल्या पद्धतीने घेता येईल. मी थोडं फास्ट जातोय. आणि सेंद्रिय शेतीसाठी जे काही नियम लागणार आहे हे नियम हे काही वेगवेगळे नाहीये. प्रत्येक देशात प्रत्येक ठिकाणी एकच नियम आहे. आणि सेंद्रिय शेती हा एक प्रकार असा आहे की तुम्ही नैसर्गिक शेती म्हणाल, विषमुक्त शेती म्हणाल किंवा इतर, परंतु कुणालाही सर्टिफिकेशन नाहीये. फक्त सेंद्रिय शेतीला तुम्हाला सर्टिफिकेशन आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात शेती करून आणि तो माल जर विकायचा असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हे घेणं गरजेचं आहे. आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन साठी तुम्हाला जे तुम्ही काम करत आहात त्याचं पूर्णपणे डॉक्युमेंटेशन बनवणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंटेशन आणि आपल्या शेतात शक्यतोवर आपण आपल्या शेतातच तयार झालेले कीटकनाशक, बुरशी वगैरे म्हणजे बुरशीनाशके आणि खत वगैरे वापरायला पाहिजे. परंतु कधी कधी सर अशा पद्धतीने कधी आमच्याकडे अटॅक येतो की डाउनी मिल्ड्यू नाही कंट्रोल होत, नैसर्गिक साधनांनी नाही कंट्रोल होत, म्हणजे आपल्या शेतातल्यांनी नाही कंट्रोल होत. कधी कधी चुकीच्या पद्धतीने पण आपण करतो. आजकाल सगळीकडे गोमूत्र आणि शेण आणि काय काय आहे ते त्याचा प्रसार झाला. प्रत्येक जण गोमूत्र मारतो, शेणगारा करतो, तो टाकतो. परंतु या ठिकाणी आपण पिकाची गरज हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नत्र जास्त देतात, गोमूत्रातून मेनली नत्र मिळतं, ते नत्र तुम्ही जास्त दिलं तर ऑब्विसली झाडे सकुलंट होईल आणि त्या ठिकाणी कीड आणि रोग अट्रॅक्ट होईल. अशा वेळेस आपण ते न देता सरांनी सांगितल्या पद्धतीने जो काही बायोचार आहे किंवा फॉस्फरस आणि फॉस्फेट राखेच्या स्वरूपात असेल किंवा
फॉस्फरस, जमिनीत आपल्याला पोटॅश भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तो पोटॅश जर आपल्याला उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया टाकून ते जर आपल्याला पिकाला देता आलं तर झाड अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या कीड रोगाचा प्रतिकार करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जाता येईल. नेक्स्ट. आणि हे सर्व करून जर आपल्याला सर्टिफिकेशन मिळालं तर तुम्ही फक्त ऑर्गॅनिक इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन जरी तुम्ही रजिस्टर केलं की माझ्याकडे ऑर्गॅनिक सर्टिफाईड हा भाजीपाला आहे आणि ह्या वेळेत हा भाजीपाला किंवा हे गहू विक्रीला उपलब्ध आहे, तर तुम्हाला त्या वेबसाईटवरूनच तुम्हाला ऑर्डर येतील. तुम्हाला बाजारात विकायला जायची गरज राहणार नाही आणि ते जी ऑर्डर आहे ती तुम्ही दाम दुप्पट भावाने विकू शकतात. नेक्स्ट. यामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना एकात्मिक कीड नियंत्रण, आता आपल्याला असं आपल्या पुरतं करून अवघड आहे, कारण आपण तुम्ही नियंत्रण केलं, कुठला शेजारचा शेतकरी असेल त्याने जर ते पद्धत वापरली नाही तर त्याच्याकडून आपल्याला काही त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेस एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण करणं गरजेचं आहे. यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवातीलाच पीक कोणतं घ्यायचं यापासून तर ते पीक बाजारात कसं न्यायचं याच्यासाठी सामूहिकरित्या विचार विनिमय करून आणि एक मॉडेल तयार करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यात आता पावसाळी वातावरण आहे, आपल्याकडे सर्व शेतकऱ्यांचे भाजीपाला आहे, मुबलक प्रमाणात आता द्राक्ष बाग आहे किंवा टोमॅटो वगैरे तर सर्व गोष्टी आहे. यासाठी मी सर्वांना या ठिकाणी एकच सांगेल की BVM, बेवेरिया मेटारायझियम आणि व्हर्टिसेलियम या 3 बुरशी आहे. या 3 बुरशी आपण जर आपल्या पिकात आजच सोडल्या, ते पीक असो का नसो जमिनीवरती ह्या पसरवून द्या. ह्या बुरशी फक्त जर पसरवून दिल्या, ह्या मला विकायच्या नाही, तुम्हाला मी फक्त सांगतो तुम्हाला कुठे मिळतील. या 3ही बुरशी जर आज शेतात टाकून दिल्या तर या बुरशी शेतात असलेलं जे काही अंडी, आळी, कोश या ज्या किड्यांच्या अवस्था असतील या अवस्थांचं नियंत्रण करतील, त्यांना पूर्ण मारून टाकणार नाही, याचं नियंत्रण करतील, याचं पॉप्युलेशन कमी करतील की जेणेकरून त्याची लाईफ सायकल सुरू राहील आणि आपल्या पिकाला अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण तयार होईल. हे जर केलं तर आपल्या पिकात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या बुरशी, रोग हे येणार नाही. त्याबरोबर अजून काय करायचं आपल्याला, ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल किंवा सुडोमोनास असेल, ह्या 3 बुरशी परत तुम्ही त्या बुरशी आणि जीवाणू हे तुम्ही शेतात द्यायचे. याच्याने काय होणार आहे, आपल्याला आपल्या शेतात जे काही पालापाचोळा पडलेला आहे त्याच्यावरती जी काही बुरशी होती, डावणीची असेल, बुरीची असेल, करप्याची असेल किंवा तत्सम रोगाची, ती बुरशी त्या शोधून मारतील. त्या बॅक्टेरिया किंवा त्या फंगस ही ती बुरशी खाऊन घेतील आणि आपल्याला चांगलं खतही त्या ठिकाणी मिळेल आणि पिकाला वरतून कोणतेही रासायनिक औषध देण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शेती करू शकता. कीटकनाशकाचा वापर करायची गरज पडणार नाही. नेक्स्ट मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायची गरज पडणार नाही, परंतु शेजारचा द्वाड शेतकऱ्याकडून आपल्याकडे काही कीड आले तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला कीटकनाशक मारावे लागतील. परंतु ते कीटकनाशक हे आपल्याच शेतात मिरची असेल, लसूण असेल, त्यानंतर लवंग असेल, जे मसाल्याचे पदार्थ असेल त्याच्या एक्स्ट्रॅक्ट पासून सुद्धा आपल्याला काही कीटकनाशक हे बनवता येतात आणि हे कीटकनाशक बनवून तुम्ही जर फवारले तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कीड आणि रोगाचं नियंत्रण मिळतं. नेक्स्ट हे बघा, सरांनी ढालकिडा जो सांगितला, हा ढालकिडा अशा प्रकारे आपल्या शेतात असतो, लेडीबग बिटल म्हणतो आम्ही. तर ह्या ढालकिडा किंवा हा जो नागतोडा आहे, प्रेडेटर म्हणतो आम्ही, प्रेइंग मॅन्टर, तो किंवा अशा पद्धतीच्या माश्या सर्व आळी आणि म्हणजे सर्व आपल्याला आळी, कीड याच्या नियंत्रणासाठी वापरता येतात. वरती तुम्हाला एकाच जागी वेगवेगळी पिकं लावून त्याचं नियंत्रण करता येतं. नेक्स्ट या अशा प्रकारचे वेगवेगळे कीटकनाशक हे बाजारात उपलब्ध असतात, ते तुम्ही वापरू शकता. मिलीबग जास्त आल्यानंतर काय करायचं, आल्यानंतर तर तुम्ही काही करू शकत नाही, त्यावेळेस झाडाच्या डिंकापासून बनवलेले असे औषध आहे. सर माझंही चॅलेंज आहे की आमची औषधं जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये घेऊन जा, कुठलंही जर त्यात रासायनिक औषध आढळला ना तर मी 1 लाख रुपये बक्षीस
त्या औषध चेक करण्याचा खर्च आणि जाण्याचा खर्च सर्व देईल. एवढं आमचं चॅलेंज आहे. कारण आम्ही द्राक्ष बागायतदारांमध्ये काम करतो. द्राक्षात हार्वेस्टिंगच्या आदल्या दिवशी औषध मारायला लागतं आणि ते जर त्यात जर रेसिड्यू निघाला तर तो आमचा कंटेनर जो काही कोट्यवधी रुपयाचा असतो तो रिजेक्ट होतो. 20 वर्षापासून हे औषध वार्षिक 10 लाख 1.5 लाख लिटर विकतो मी. नेक्स्ट, हे फक्त कशापासून बनवलेलं औषध सर्वांना हसायला येईल. खेकड्याचे एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेलं औषध आहे, पण हा जगातलं सर्वात चांगलं बुरशीनाशक आहे. नुसतं बुरशीनाशक नाही तर जगातलं सर्वात चांगलं बॅक्टेरियानाशक आहे. त्यानंतर व्हायरस हा रोग कधीही कंट्रोल होत नाही. आमच्या ऍग्रिकल्चर सायन्स मध्ये सांगतात अप्रूव्ड अँड डिस्ट्रॉय दी प्लांट, उपटून टाका आणि जाळून टाका व्हायरस साठी. या औषधाने कंट्रोल होतो. कशा? खेकड्याच्या औषधाने कंट्रोल होतो. नेक्स्ट 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 हे मायक्रोन्यूट्रंट वगैरे आहे. नेक्स्ट, हे ग्लोबल साधं औषध आहे आणि हे औषध मी तुम्हाला दाखवतो. हे माझे स्वयं संशोधित पेटेंटेड औषध आहे. हे लवंग, दालचिनी, मिरची, मिरे, मोहरी याच्यापासून बनवलेलं औषध आहे. फक्त 1 मिली 1 लिटरला घेऊन तुम्ही 10 फूट पुढे जा मारत, ते मागचे किडे लगेच पसार झालेले असतील किंवा त्या याच्यावरती जो फवारा देतो त्याच्या ब्लोअर वरतीच ते मरून पडलेले असतील. एवढं प्रभावी एकही रासायनिक औषध नाहीये असं तर ते औषध आहे. आणि हे औषध अशा पद्धतीचे शेतकरी वारंवार वापरत आहे. परंतु आम्ही हे नाही सांगत की तुम्ही केमिकल वापरू नका. केमिकल वापरून थकले का आमच्याकडे, आणि पुढच्या वेळेस त्याला विश्वास येतो तो सुरुवातीपासूनच हे वापरतो. म्हणजे हळूहळू हे ऑर्गॅनिक कडे आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. आज आमच्या रोटरीच्या तत्वाप्रमाणे आम्ही या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात आमचे मित्र त्यांच्या नावातच मुक्तपणे विहार करणारे, अमेरिकेतून विहार करून आले. इथं संपूर्ण आपल्या 12,000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी अतिशय सुंदर मॉडेल केलं. अशा चांगल्या तज्ञांचं लेक्चर घडून आणलं. सर आपलं धन्यवाद. धन्यवाद.